सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली, त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो। ही जी काही आपली एक उच्च परंपरा आहे की सभापती च्या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी, या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला, त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत, त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे। यापूर्वी देखील एक सर होते की ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला। रामराजे वकीलही होते आणि प्रोफेसरही होते, आणि मला विश्वास आहे की आपण तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचा कारभार चालवाल। नाही, महाजन चांगले विद्यार्थी असतात, समोर कोण बसलाय त्याच्यावरनं मग त्यांचं ठरतं। आपण या सभागृहाला वरिष्ठ सभागृह म्हणतो। आजही दोन्ही सभागृहांच्या पीठासीन जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मोठा मान हा विधान परिषदेच्या सभापतींचा आहे, आणि ही अपेक्षा असते की या सभागृहाने आणि सभापती महोदयांनी विधानमंडळाला मार्गदर्शन केलं पाहिजे। त्यामुळे मला अपेक्षा आहे की हे मार्गदर्शन आपल्या माध्यमातून निश्चितपणे मिळेल, कारण अनेक ज्येष्ठ अनेक दिग्गज अशा लोकांनी सभापतीचं पद हे त्या ठिकाणी भूषवलेलं आहे। अनेक तत्वनिष्ठ विचारवंत अशा प्रकारची मंडळी, अनेक चळवळीतनं पुढे आलेले नेते हे देखील या पदावर बसले आहेत। आणि एवढंच नाही तर या पदावर बसायचं असेल तर नावात राम असलं तर जास्त सोपं असतं, कारण यापूर्वी रामचंद्र सोमण, रामराव हुक्केरीकर, राम मेघे, रामकृष्ण गवई म्हणजे रासू गवई साहेब, रामराजे नाईक निंबाळकर आणि आता प्राध्यापक राम शिंदे, सगळे राम आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्यात राम आहे त्यांना त्या ठिकाणी बसण्याची संधी जास्त आहे। आता आपल्याकडे विधान परिषदेत अजून कोण कोण राम आहे शोधून काढूया। आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण देखील या पदावर बसले असताना अनेक अशा गोष्टी सुरू कराल। विशेषतः मागच्या काळामध्ये आमचे रामराजे नाईक निंबाळकर ज्यावेळेस सभापती होते त्यावेळी अनेक गोष्टी ज्या सभागृहात होऊ शकल्या नाहीत, सदस्यांचं समाधान करण्याकरता त्यांनी त्यांच्या दालनामध्ये अनेक वेळा सदस्यांना बोलवून त्यांच्या समस्या कशा दूर करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न केला। त्यामुळे सगळ्याच गोष्टी सभागृहात होतात अशा नाहीये, तर अनेक गोष्टी सभागृहाच्या बाहेर देखील करता येतात। मला विश्वास आहे आपण त्या कराल। मी माननीय सभापती राम शिंदेजी यांच्यासोबत अतिशय निकट काम केलेलं आहे।
पक्षामध्ये सरकारमध्ये शब्द योग्य आहे की नाही माहीत नाही, पण रामशास्त्री प्रभुणेंचा जो आत्मा असतो तो काही प्रमाणात तरी हा त्या खुर्चीमध्ये येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची वेळ आली तर ती वेळ ते योग्य प्रकारे हाताळतील आणि जमिनीवर जे काम केलंय त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, मला आजही आठवतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर एकदा त्यांच्या मतदारसंघात गेलो. मी म्हटलं माझा लांबचा दौरा आहे रामभाऊ. नाही माझ्या मतदारसंघात यामुळे 1 तासात तुम्हाला सोडतो. चला गेलो 1 तास. म्हणाले बस 2-3 गावं जायची आहेत. मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरवलं. किमान 25 गावांमध्ये माझे सत्कार केले आणि इतका प्रचंड भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम रामभाऊंनी त्या काळामध्ये केला. अर्थात मी 2 तास त्यांना विनंती करत होतो की रामभाऊ दुसऱ्या गावांना जायचं आहे, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जायचं आहे, पण माझ्या लक्षात आलं की हे काही सोडत नाही. यांनी इतके सत्कार ठेवलेले आहेत आणि त्यांच्या त्या काळाचा जो कार्यकर्त्यांचा उत्साह मी बघितला, आजही तो उत्साह कायम आहे.